नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्य त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM आणि ANM, GNM फर्स्ट इयर, ANM फर्स्ट इयर. तर ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीमध्ये विचारला जाणारा प्रश्न, रेस्पिरेटरी सिस्टीमची डायग्राम काढून त्यांचे रेस्पिरेटरी सिस्टीम त्याचं डायग्राम करून त्यांना नावे द्या. ठीक आहे, आणि त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती लिहा. हा प्रश्न कधी कधी विचारला जातो, तर तोच प्रश्न आपण बघणार. तर रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये येणारे ऑर्गन्स कुठले येतात आणि त्यांची नावं, त्याची डायग्राम एवढं आपण बघणार आहोत. त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती. हा प्रश्न 5 मार्काला विचारला जातो. किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम जरी असेल तर तुम्ही काय लिहायला पाहिजे, तर सेम हे लिहायला पाहिजे. ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये येतो नोज आहे, फॅरिंग्स आहे, लॅरिंग्स आहे, ट्रॅकिया आहे, लंग्स आहे आणि ब्रोंकी. आता ह्याच्यामधील प्रत्येक जे ऑर्गन्स आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती लिहून त्याची डायग्राम बघायची आहे. ठीक आहे, ही डायग्राम आहे रेस्पिरेटरी सिस्टीमची. श्वसन संस्थेतील इंद्रिय कोणती आहेत, तर नेझल कॅव्हिटी, फॅरिंग्स आहे, लॅरिंग्स आहे, ट्रॅकिया आहे. त्याच्यानंतर हे लंग्स आहे, लेफ्ट लंग, हा राईट लंग तुम्ही लिहू शकता. ब्रोंकस आहे, ब्रोंकॉयल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली डायफ्राम आहे. तर अशा प्रकारे श्वसन संस्थेतले इंद्रिय येतात. तर त्याला तुम्ही ह्युमनचं पण असं डायग्राम काढून असं करू शकता. ठीक आहे, असं डायग्राम तुम्हाला काढून छानपैकी तुम्ही करू शकता. मी असं काढले. ठीक आहे, आता प्रत्येक अवयवांची आपण थोडक्यात माहिती बघूया. तर पहिलं बघूया नाक अथवा नाकाची पोकी बघूया. नोज अँड नोझल कॅव्हिटी. तर नाक हे हवेचे प्रवेशद्वार आहे. प्रामुख्याने नाक व नाकाच्या पोकीमार्फत शरीरामध्ये श्वसन संस्थेमध्ये हवेचा शिरकाव होतो. नाक अथवा नाकाचे हवेचे म्हणजे नाक हे हवेचे प्रवेशद्वार आहे. प्रामुख्याने नाक व नाकाच्या भुकेमध्ये शरीरामध्ये श्वसन संस्थेमध्ये हवेचा शिरकाव होतो. नाकापासून सुरुवात होते. नाकाचे कार्य काय आहे, तर श्वसन संस्थेतील वातावरणाच्या हवेशी संपर्कात असलेले हे पहिले इंद्रिय आहे नाक. नाकाच्या भिंतीचे आतील आच्छादन हे सिलिएटेड म्युकस मेम्ब्रेनने बनले असल्याने हवा आतमध्ये येताना गाळून येते. या ठिकाणी म्युकस स्त्रवणाऱ्या गॉबलेट जे सेल्स असतात ते असल्याने हवा ओलसर व उबदार होते. याप्रमाणे श्वासामधून घेतलेली हवा गाळून ओलसर व उबदार करून आतमध्ये पाठवण्याचे कार्य नाक व नाकाची पोके करते. तर काय आहे, तर हवा आतमध्ये येताना गाळून येते. या ठिकाणी म्युकस स्त्रवणाऱ्या गॉबलेट ज्या सेल्स असतात त्याच्याने काय होतं, हवा ओलसर व उबदार होते. याप्रमाणे श्वासामधून घेतलेली हवा गाळून ओलसर व उबदार करून आतमध्ये पाठवण्याचे कार्य नाक व नाकाची पोके करते. त्याच्यानंतर दुसरा आहे घसा. त्याला फॅरिंग्स म्हटलं जातं. तर ही 12 ते 14 सेंटीमीटर लांबीची नळिका असून हिची सुरुवात कवटीच्या तळापासून होते व शेवट हा 6व्या सर्वायकल वर्टिब्राच्या पातळीत होतो. ही सुरुवातीस रुंद असून ही नाकाची पोकळी, तोंडाची पोकळी व लॅरिंगच्या मागे आहे. ठीक आहे, हिचे प्रमुख 3 भाग पडतात: नेसोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स आणि लॅरिंगोफॅरिंग्स. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा पार्ट आहे लॅरिंग्स. लॅरिंग्स हे किंवा त्याला स्वरयंत्र म्हणतात. तर लॅरिंग्स हे थायरॉइड कार्टिलेज, क्रिकोराइड कार्टिलेज आणि ॲरिटोनाइड कार्टिलेज या 4 हायलिन कार्टिलेजने व फायब्रोइलास्टिक कार्टिलेज ही सर्व कार्टिलेज एकमेकांना लिगामेंट्स व मेम्ब्रेसने जोडली जाऊन स्वाइन लॅरिंग्स तयार झालेले आहे. ठीक आहे, तर लॅरिंग्स थायरॉइड कार्टिलेज 1, क्रिकोराइड कार्टिलेज आणि ॲरिटोनाइड कार्टिलेज 2 या 4 हायलिन कार्टिलेजने व एक फायब्रो इलास्टिक कार्टिलेज ही सर्व कार्टिलेज एकमेकांना लिगामेंट्स व मेम्ब्रेसने जोडली जाऊन स्वाइन लॅरिंग्स तयार झालेले आहे. ज्याला स्वरयंत्र म्हणतात. स्वरयंत्राची सुरुवात जिभेचे मूळ व श्वासनलिकेचे हायॅड जो बोन आहे तिथपासून सुरुवात होते. स्वरयंत्राच्या खाली बाजूस जिभेचे मूळ व हायॅड बोन जोडलेले आहे. त्याच्यानंतर स्वरयंत्राच्या खाली बाजूस श्वासनलिका जोडलेली आहे. त्याच्यानंतर आपण बघूया, ह्याची थोडक्यात माहिती लिहायची. स्वरयंत्राच्या खाली बाजू श्वासनलिका जोडलेली आहे. म्हणजे स्वरयंत्र जे आहे लॅरिंग्स, त्याच्या स्वरयंत्राच्या पुढील बाजू हायॅड बोनला जोडलेले मसल्स व मानेचे मसल्स जोडलेले आहेत. स्वरयंत्राच्या मागील बाजू म्हणजे लॅरिंगच्या मागील बाजूस लॅरिंगो फॅरिंग्स व 3, 4, 5 व 6 या सर्वायकल व्हर्टिब्रा असतो. स्वरयंत्राच्या दोन्ही बाजू थायरॉइड ग्रंथीचे दोन्ही लोब असतात. स्वरयंत्राच्या दोन्ही बाजू काय आहे, थायरॉइडच्या ग्रंथी आहेत, ग्लँड आहे थायरॉइड ग्लँड, त्याचे दोन्ही लोब आहेत. त्याच्यानंतर ट्रॅकिया म्हणजे श्वासनलिका. श्वासनलिकेला सुरुवातीस स्वरयंत्र लॅरिंग्सपासून हिची सुरुवात होते. ठीक आहे, मागाशी सांगितल्याप्रमाणे हिच्या पुढील बाजूस वरच्या भागात थायरॉइड ग्रंथीचे दोन्ही लोब जोडणारा इस्मस हा भाग असतो. ठीक आहे, इथमस हा भाग आहे. तर पुढील भागात एअर्टरची कमान व खंजिराचे ज्याला स्टर्नम बोन असते. ठीक आहे,
खंजिराचे हाड किंवा स्टर्नम बोन असं म्हणतात ते असते. मागील बाजूस अन्ननलिका, दोन्ही बाजूस 2 फुफ्फुसे व थायरॉइड ग्रंथीचे 2 लोब्स असतात. खालील बाजूस उजवी व डावी म्हणजे श्वासवाहिनी, तर वरील बाजूस स्वरयंत्र असते. तर काय आहे, तर जी आपली ट्रॅकिया आहे श्वासनलिका, त्याच्या काय होतं, थायरॉइड ग्रंथींचे दोन्ही बाजूस 2 फुफ्फुसे व थायरॉइड ग्रंथीचे 2 लोब्स असतात. खालील बाजूस उजवी व डावी श्वासवाहिनी, तर वरील बाजूस स्वरयंत्र असते. श्वासनलिका ही मध्यमेत असून तिची लांबी सर्वसाधारणपणे 10 ते 11 सेंटीमीटर असते. हिचे 5व्या थोरॅसिक वर्टिब्राच्या पाठलीत 2 भाग होऊन उजव्या व डाव्या श्वासवाहिनीत रूपांतर होते. तर ही आहे ट्रॅकियाची थोडक्यात माहिती लिहायची तुम्हाला. त्याच्यानंतर श्वासवाहिन्या, ज्याला ब्रोंकाय बोलतो, तर 5व्या थोरॅसिक वर्टिब्राच्या पातळीत श्वासनलिकेचे 2 भाग होऊन उजवी व डावी श्वासवाहिनी ब्रोंकाय तयार होते. त्यांनाच पुढे शाखा उपशाखा फुटून लहान लहान वायुवाहिन्या ब्रॉन्क्युलस तयार होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर लंग्सबद्दल माहिती बघूया. तर लंग्स हे 2 असून छातीच्या पिंजऱ्यात थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये हृदयाच्या दोन्ही बाजूस 2 आहेत. ठीक आहे. लंग्स हे 2 आहेत. 2 फुफ्फुसामधील जागेस मेडियास्टेनम असं म्हणतात. मेडियास्टेममध्ये हृदय, मोठ्या रक्तवाहिन्या, श्वासनलिका, उजवी व डावी श्वासनलिका, त्याच्यानंतर आहे अन्ननलिका, लसग्रंथी, लसवाहिन्या आणि मज्जातंतू असतात. अशी प्रत्येक ऑर्गनची थोडक्यात तुम्हाला माहिती लिहायची. रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये डायग्राम चांगला काढायचा आहे. तुम्हाला अजून एक्स्ट्रा माहिती ॲड करायची असेल तर तुम्ही करू शकता ह्याच्यामध्ये. अशा प्रकारे तुम्ही श्वसन संस्थेतली इंद्रिये आणि त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती लिहायची. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. ही डायग्राम झाली, इथे आहे ती. त्याच्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टममधले ऑर्गन्स तुम्हाला लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये श्वसन संस्थेतली इंद्रिय लिहून मग फुफ्फुसे, मी ते उलटं घेतलं आहे, श्वासनलिका, ते लॅरिंग्स, फॅरिंग्स, नोज, अशा प्रकारे प्रत्येकाची थोडक्यात माहिती लिहायची तुम्हाला. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता ANM GNM फर्स्ट इयर स्टुडंटसाठी. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.